नमस्कार. बाताडवडीच्या नवीन भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आजच्या या भागामध्ये एक विशेष पाहुणे आपल्याकडे आहेत. ते पाहुणे त्यांच्या प्रोफेशनल करिअरमध्ये, नोकरीमध्ये खूप चांगल्या ठिकाणी, चांगल्या पदावरती कार्यरत आहेत आणि प्रगतीपथावर आहेत. आणि दुसरी त्यांची बाजू त्याचप्रमाणे त्यांनी जोपासली आहे की एवढ्या चांगल्या प्रोफेशनल करिअर करताना सुद्धा त्यांनी त्यांची जी आर्टिस्टिक बाजू आहे, त्यांची जी कला आहे, जसं की तबला वाजवणं, हार्मोनियम वाजवणं, ते स्वतःला एक रिदमिस्ट म्हणतात, कौन बॉक्स वाजवणं, जेंबे वाजवणं, असे वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर सगळे वाद्य इथे वाजवतात. वरून ते खूप छान छान कविता करतात. आणि ओव्हरऑल अशा एका पर्सनॅलिटीसोबत आज आपल्याला संवाद साधायला भेटला आहे आणि तो संवाद तुम्हाला आजच्या भागामध्ये एन्जॉय करायला भेटेल. तर सुरू करूया. नमस्कार. नमस्कार. किती दिवस झाला असं एकदमच शांत बसलेलं, निवांत सगळं काम ठेवून? असं शांत इतक्या सकाळी येऊन तर कुठं बसलेलं मला आठवत नाही. अशामध्ये बरीच वर्ष झाली. म्हणजे ज्या वेळेला कदाचित म्हणजे कॉलेजच्या वेळेमध्ये मी असं येऊन बसायचो नांदेडला. पुण्यात तर शक्यच नाही. म्हणजे असं कधी येऊन बसलेलं मला आठवत तर नाही. नांदेडला असताना गोदावरी नदीच्या काठावरती जाऊन असं शांत बसलेलं आठवतंय. पण त्याला पण आता झाली जवळजवळ 10-12 वर्ष होऊन गेली. 10-12 वर्ष झाली. काय व्हिज्युअल मेमरी अजून पण आठवतात की गोदावरी नदी आठवली की ह्या गोष्टी आठवतात की तिथे हे असायचं, ते असायचं? गोदावरी नदी नांदेडची जी आहे तर तिच्या काठावरती गुरुद्वारा आहे. आणि त्या नदीवरती फिरायचो, नदीत खेळायचो आणि खेळून मग दुपारच्या वेळेला कॉलेज बुडवून गुरुद्वारामध्ये लंगर साहिबला आम्ही जाऊन जेवण करायचो. ही एक मेमरी खूप स्ट्रॉंग आहे माझ्या डोक्यामध्ये. कॉलेज फारसं बुडवलेलं नाही, पण ज्यावेळेस बुडवलेलं ती मेमरी अजूनही लक्षात आहे. नांदेडमधलं कॉलेज जीवन आणि पुण्यात आल्यानंतर कॉलेज जीवनामध्ये दोन्हीमध्ये काय बदल झाला? म्हणजे त्यावेळेस काय असायचं, तिकडे नांदेडला काय गोष्टी होत्या आणि पुण्यात आल्यानंतर कोणत्या गोष्टी व्हायला लागल्या? अच्छा, म्हणजे एक लाईफस्टाईल कशी होती? कॉलेज लाईफ किंवा जे शाळेतलं जीवन होतं, नांदेडला एक वेगळंच पूर्णपणे असणार तुमचं सराउंडिंग, आणि पुणे पण तुमच्यासाठी पूर्णपणे नवीन होतं. ते दोन्हीमध्ये काय, दोन्हीकडे आवडणाऱ्या गोष्टी कोणत्या की ही गोष्ट नांदेडमध्येच होऊ शकत होती आणि ही गोष्ट फक्त पुण्यातच झाली कॉलेज टाइम? तसं बघायला गेलं तर याच्यामध्ये एक खूप मोठा ट्विस्ट आहे. कॉलेज लाईफबद्दल जर सांगायला गेलो तर नांदेडमध्ये असताना एकतर ते आपलं जन्मस्थान, लहानपणीपासून तिथं वाढलोय, तिथलेच मित्र, सगळ्यांमध्ये फिरणं, त्याच्यामुळे ओळख तिथं भरपूर होते. त्यात वडिलांचं नाव, तो एक मोठा भाग त्याच्यामध्ये होता आपल्या स्वतःच्या ओळखीसाठी. आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर भरपूर ॲक्टिव्हिटी करून, बऱ्याचशा कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये असल्यामुळं स्टेजवर सतत येणं असायचं. शाळेत असल्यापासून कॉलेजमध्ये गेल्यावर सुद्धा तेच गोष्टी होत्या. त्याच्यामुळे ओळख खूप झाली होती तिथं. आणि सगळ्यांमध्ये वेदांत हे नाव जे होतं तर ते प्रत्येक वेळेला सतत प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे यायचं. आणि त्याचं जे क्रेज असतं की आपण कॉलेजमध्ये असल्यानंतर असताना आपल्याला सगळे मित्र आपलं नाव घेतात, सगळ्यांना आपण हवेसे आहेत, आणि तीच गोष्ट अचानक लांब जाते. ती झाली पुण्यात आल्यानंतर. पुण्यात काहीच ओळख नाही, सगळंच नवीन. आणि ते आल्यानंतर सुरुवातीच्या काही काळामध्ये आपल्याला जे नांदेडमध्ये मिळत होतं, जे नांदेडमध्ये जी ओळख होती ती इथं आल्यानंतर सगळी पूर्णपणे पुसल्या गेलेली. काहीच नाही, कोणीच ओळखत नाही आपल्याला. तर तो पहिला जो पिरियड होता, ती ओळख नव्याने निर्माण करायची, तर तो खूप टफ टाइम असायचा. मे बी डिप्रेसिंग म्हणा किंवा काही न समजणारा वेळ. म्हणजे पचत नव्हतं का? म्हणजे पचत नसायचं. म्हणजे जिथं ओळखच नाहीये, जिथं आपल्याला कोणी ओळखत नाहीये, आपलं काम कोणालाच माहित नाही, आपण काय करतो काय नाही या गोष्टी कोणालाच माहिती नसतात. तर अशा वेळेस आपल्याला परत नव्याने शून्यातनं परत आपली ओळख निर्माण करायची. तर तो जो टास्क होता तो खूप अवघड होता. आणि तो खूप मोठा बदल मला नांदेडमध्ये आणि पुण्यात आल्यानंतर असं जाणवला. पण मात्र एक 5-6 महिन्यानंतर पुण्यात आल्यानंतर परत ती ओळख मी मिळवली आणि इट वॉज व्हेरी फाईन. ओव्हरऑल मग
लहानपण कसं होतं सगळं? लहानपणी सांगायला गेलं तर मी अतिशय, खरं सांगायचं तर खूप शांत, लाजळू, कमी बोलणारा. सगळ्या घरातले सुद्धा नातेवाईक सुद्धा तेच म्हणतात की हा खूप कमी बोलणारा, शांत आहे. पण घरातलं वातावरण जे होतं, म्हणजे मला ज्यांचा सहवास लाभला, माझे मोठे काका, माझा मोठा भाऊ म्हणजे काकांचा मुलगा, प्लस बाबा, ह्या सगळ्यांकडनं मला भरपूर गोष्टी कलेच्या माध्यमातून शिकायला मिळाल्या. म्हणजे मोठ्या काकांकडे असायचं तबला, पेटी, या सगळ्या गोष्टी लहानपणीपासून मी बघत आलो. आणि ते बघत असताना आपोआप आपल्यामध्ये ती आवड निर्माण झाली आणि ते पुढं जोपासण्याचा प्रयत्न केला. पण बालपण हे माझं खूप अतिशय साधं आणि मजेदार होतं. तसं बघायला गेलं फार काही खोडकरपणा मी असं केलेलं त्याच्यात नव्हतं लहानपणी. माझ्या शांत, अभ्यासू आणि लाजरा म्हणलं तरी चालेल, पण लहानपणी होतो तसा मी. म्हणजे जे कलेची आवड सुरू झाली तो पिरियड कसा सुरू झाला? म्हणजे एखाद्या इन्स्ट्रुमेंट वाजवायची सुरुवात किंवा काय? सगळ्यात पहिले इन्स्ट्रुमेंट हातात कोणतं पडलंय? शिकले कोणते? कसे शिकले? तो प्रवास कसा होता शिकण्याचा? आमच्या काकांचं जे गाव होतं तामसा, तर सुट्ट्यांमध्ये कधी तिकडे गेलो काकांना भेटायला, आजोबांना भेटायला, तर तिथं हे सगळे म्युझिकचे इन्स्ट्रुमेंट्स ठेवलेले असायचे. आणि लहानपणी ऑफकोर्स सगळ्यांना कुतूहल असतंच. कुतूहल असल्यामुळं जाऊन त्याला स्पर्श करणे, तबल्याला वाजवून बघणं काय आहे, हे सगळ्या गोष्टी कुतूहलाने आपोआप त्याच्याकडं ओढल्या गेलो. आणि त्या गोष्टीने मग पुढे त्याच्याकडे इतका कल माझा केला. मग शाळेत गेल्यानंतर शाळेत सुद्धा संगीताचे क्लासेस असायचे, मग त्याच्याकडे ओढ निर्माण झाली. मग संगीताचा क्लास लावला. आता लहानपणी असं होतं की आईबाबांनी फार कलेकडे न जाता अभ्यासाकडे लक्ष द्यायला हे प्रत्येकाचेच आईबाबा सांगतात. आणि त्या क्षेत्राकडे जाऊ नये अशी साधी एक सरळ सगळ्यांची एक अपेक्षा असते की बाबा अभ्यास कर, फार काही इकडे जाऊ नकोस, तू थोडंफार ठीक आहे आवड आहे, पण फार काही जास्त करू नकोस त्याच्यामध्ये. पण मी असं होतं की घरी मग कदाचित एखाद्या वेळेला खोटंही बोललो की मला ट्युशन लावायची आहे. कशाची? अभ्यासाची. पण मी लावायचो तबल्याचा क्लास. आणि शाळेमध्येच मग फीस भरून मी तबल्याचा क्लास लावला, शिकलो. आणि कुठलाही एखाद्या पिरियडमध्ये बंक पिरियड झाला, कुठले सर नाही आले, कुठले टीचर नाही आले शिकवायला, की आपलं लपून निघालो आपण संगीत क्लासला. तिथं जाऊन बसायचो. आमचे सर होते, जाधव सर म्हणून होते, आणि ते अंध होते, त्यांना दिसायचं काही नाही. तर ते संगीत म्हणजे गाणं, पेटी आणि तबला असं तिन्ही गोष्टी शिकवायच्या. तर त्यांच्याकडे जाऊन मी सहज बसायचो, ते गाणी म्हणायचे, मी तबल्यावर साथ करायचो त्यांना, तोडकी मोडकी, फार काही जमायचं नाही पण प्रयत्न असायचा. त्या सरांना खूप हे आवडलेली गोष्ट माझी. आणि त्याच्यामुळे त्यांनी मग रेग्युलर बेसिसवर मला यायला सांगितलं. आमच्या शाळेतल्या सगळ्या टीचरांना, सगळ्या आमच्या प्रिन्सिपल सरांना त्यांनी हे सांगितलं की हा होतकरू आहे आणि त्याची आवड आहे, त्याचा कल आहे संगीतमध्ये, तर त्याला येऊ देत जा. मग त्या बेसिसवरती सगळ्या शाळेमधल्या सगळ्या आमच्या टीचर लोकांना मी आवडायला लागलो. त्यांना ही माझी कला, माझी आवड, त्यांनाही खूप, शाळेत प्रत्येक आपल्या टीचरांना वगैरे या गोष्टी आवडतातच एखाद्या विद्यार्थ्याने केली तर माझं लक असं की सगळ्या टीचरांनी मला प्रोत्साहन पण दिलं त्या गोष्टीमध्ये. आणि ते मग शिकत गेलो शाळेमध्ये. मग असं कधी विचार आलता मनात की म्हणजे जसं काही तबला वाजायला लागला तर फक्त तबलाच वाजवावा आणि त्यातूनच म्हणजे कमर्शियल आणि आपली आवड पण जोपासली आणि त्यातूनच कमवून त्यात करिअर करा, असं काही विचार यायला लागले होते का त्या वयामध्ये? नाही, असं काही नव्हतं. आवड म्हणून फक्त जोपासायचं होतं, शिकायचं होतं. त्यातनं करिअर वगैरे करणं हे कधी डोक्यात आलंच नाही. आवड होती म्हणून फक्त शिकत गेलो, वाजवत गेलो. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कार्यक्रमात, भजनात जाऊन बसणं, ऐकणं.
जे चांगले कलाकार आहेत तर त्यांचे कार्यक्रम जाऊन अटेंड करणं, त्यांना ऑब्झर्व करणं की हे कसे वाजवतात, काय करतात, स्वतःचे स्वतः मग प्रयोग करणं. ज्या क्लासेस कधी बंद करायला लागले तर त्या काळामध्ये मी स्वतःचं सुद्धा ऑब्झर्व करून कसं वाजवता येईल हे मी आपल्या दिवाणावर बसल्यानंतर त्याच्यावर वाजवायचो, घरातले पिठाचे डबे काढून वाजवायचो. हे असं विविध प्रकारे मी काही ना काही वाजवत मी रिदम वाजवायला शिकलो. त्या वेळेमध्ये म्हणजे बाकी कुठले वाद्य माझ्या याच्यामध्ये आले नाहीत वापरामध्ये, पण पेटीची आवड हळूहळू हे वाढायला लागली माझी. आधी काही आवड नव्हती तेवढी, पण हळूहळू जसं वडिलांनी घरी पेटी आणली, वडीलही पेटी वाजवतात, मग घरात आल्यानंतर वाद्य हळूहळू हाताखाली येतं, वाजवायला लागतो, आवड निर्माण होते. आणि त्याच्यानंतर पुण्यात आल्यानंतर माझा एक साऊंड रेकॉर्डिंग वाला मित्र आहे आणि त्याला साऊंड रेकॉर्डिंग एका गाण्यात तबला वाजवून घ्यायचं होतं माझ्याकडनं. तर तो माझ्या घरी आला तबला घेऊन जायला आणि त्यावेळेला त्याने माझं कहून बॉक्स हे एक इन्स्ट्रुमेंट बघितलं. त्यावेळेला मला जमायचं बिलकुल नाही. त्याचा किस्सा असा की आमच्या गल्लीमध्ये एक इंजिनियर होता, त्यांनी हे वाद्य बनवलं होतं. आता मी सहज त्याच्या घरी गेलो आणि तिथे गेल्यानंतर मला हे एक वाद्य दिसलं, कहून बॉक्स, लाकडी बॉक्स असतो. आणि मी सहज कुतूहलाने विचारलं की हे काय आहे. तर त्याने मला सांगितलं की हे कहून बॉक्स आहे आणि हे वाद्य आहे, ड्रम सारखं असतं म्हणून सांगितलं. मी पहिल्यांदाच बघत होतो. तर मी त्याला सहज विचारलं की मी हे घरी घेऊन जाऊ का जरा वाजवायला आणि बघतो कसं असतं, मला म्हणजे खरंच समजून घ्यायचं हे वाद्य कसं असतं. घरी घेऊन गेलो आणि ते घरी ठेवलेलं वाद्य माझ्या त्या साऊंड रेकॉर्डिंगवाल्या मित्रांनी बघितलं. आणि एक दिवशी सहज मला त्याने फोन केला की वेदांत एक शो आहे लाईव्ह म्युझिकचा, तर त्याच्यामध्ये कहून बॉक्स तू वाजवशील का. मी म्हटलं मी वाजवत नाही, मला येत नाही ते वाद्य. आणि मी तर तुझ्या घरी बघितलंय. म्हटलं अरे घरी आहे पण मला वाजवता येत नाही. म्हटलं सहज आणलंय म्हटलं मी घरी. अरे नाही तुम तबला वाजवतो तो तुम्हें जरूर आएगा वो. म्हटलं ठीक आहे बघू, ट्राय करू. मग फिनिक्स मॉलला, विमाननगरला जो फिनिक्स मॉल आहे तिथं शो होता माझा आणि तिथं हे कहून बॉक्स मी घेऊन गेलो आणि तिथल्या सिंगरने मला विचारलं की कुठं कुठं शो करतोस तू. म्हटलं शो तर कधी केलेलं नाहीये मी, जमतं का वाजवता येतं का. म्हटलं काही नाही 2 दिवसापासून प्रयत्न करतो म्हटलं वाजवण्याचा. त्याला आलाय एकदम टेन्शन आलं की आता हा वाजवणार कसा, इथं एवढा कमर्शियल शो आहे आणि हा आपल्या शोचं वाजवतो शोचीच वाजवणार दिसतंय. त्याने माझ्याकडनं एकदा चेक केलं की एक गाणं मी म्हणतो त्याच्यावर तू वाजवून दाखव, 2-4 प्रकारे वाजवून दाखव. आणि मी सहज ट्रायल दिलं आणि त्याला आवडलं. आणि त्या दिवशीपासून म्हणजे 2017 मध्ये हे चुकून मी आलेल्या या क्षेत्रामध्ये आज हे मी कमर्शियली याचे शोज करतो या वाद्यावरती. भरपूर शोज असतात कहून बॉक्सवरती आणि आता हे माझं एक वन ऑफ द फेवरेट इन्स्ट्रुमेंट आहे. क्या बात आहे. आतापर्यंत कोणकोणते इन्स्ट्रुमेंट घरी आणलेत आणि शिकण्याचा प्रयत्न केला आणि थोडे थोडे शिकले तबल्यानंतर, ते एकदा लिस्ट सांगा बरं तबल्यापासून सगळ्यांची. सुरुवात तबला शिकण्यापासून केली. त्याच्यानंतर एकदा मला कुठेतरी एका बांधकामाच्या ठिकाणी बासरी सापडली आणि बासरी वाजवायचा प्रयत्न केला. हळूहळू प्रयत्न करत ते कसं बसं वाजवायला लागलो. त्याच्यानंतर घरी पेटी होती हार्मोनियम, ती वाजवायला शिकलो. त्याच्यानंतर लहानपणीपासून एक स्वप्न होतं की मला जास्तीत जास्त वाद्य जमवायचेत घरी. तर मग मी माउथ ऑर्गन घेतलं. माउथ ऑर्गन नंतर मग झेंबे घेतला. झेंबे साऊथ आफ्रिकन वाद्य. त्याच्यानंतर मग मी एक तरी घेतली. मग त्याच्यानंतर मी कहून बॉक्स तर घेतले, ती छोटी गिटार घेतली आणि त्याच्यानंतर टिंकी, ते आपलं गोंधळात जे वाजवतात तर ते पण वाद्य घेतलं घरी. असे वाद्य आता जमवण्याचा कार्यक्रम चालू आहे. म्हणजे कलेक्शन करायला छंद आहे. आता हे सगळं चाललंय एकदम म्हणजे तुमचं आर्टिस्टिक बाजू आहे पूर्णपणे की
वाद्य, म्युझिक, शो करणं, आता ह्या सगळ्या गोष्टी आवड म्हणूनच चालल्यात सगळ्या. मध्ये गाणे पण केले खूप चांगले. तर ह्या सगळ्या झाल्या. मग ह्या बाजू सोबत एवढे सगळे म्हणजे नाद असताना, एवढे सगळे छंद असताना तुमचं प्रोफेशनल करिअर कसं, त्याची वाटचाल कशी होती? आणि प्रोफेशनल करिअरची सुद्धा गोष्ट ती फार गमतीशीर आहे. म्हणजे जसं मी काउन बॉक्स हे अचानक वाजवायला लागलो, म्हणजे त्याच्यामध्ये ना मला काही रस होता ना त्याच्याबद्दल काही माहिती होती. जसं अचानक मी ओढल्या गेलो या क्षेत्रामध्ये, तसंच माझं प्रोफेशनल लाईफमध्ये पण मी ओढल्या गेलो. मी 2013 साली पुण्यामध्ये MBA करायला म्हणून आलो. MBAच्या फर्स्ट इयर नंतर म्हणजे प्रत्येकालाच असतं, ग्रॅज्युएशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये प्रत्येकाला इंटर्नशिप करायला लागतं. इंटर्नशिपमध्ये मी आपलं सगळीकडे अप्लाय करत असताना त्यावेळेला मी बजाज अलियन्समध्ये पण अप्लाय केलं. आणि त्यावेळेला असं सगळ्यांकडनं ऐकण्यात येत होतं की इन्शुरन्स जो विकतो तो या जगामध्ये काही विकू शकतो. ओके. तर मार्केटिंगमध्ये मी MBA केलं, सेल्समध्ये MBA केलं. सो डेफिनेटली इन्शुरन्स हा असा प्रोडक्ट होता की जो सर्वात अवघड विकायला असतो, आणि तो जर का आपल्याला विकता आला तर आपण जगामध्ये काही विकू शकतो, ही त्यावेळेसची धारणा. ओके. म्हणून मी बजाज अलियन्स जनरल इन्शुरन्स या कंपनीमध्ये अप्लाय केलं होतं इंटर्नशिपसाठी. मला फोन आला, इंटरव्ह्यूसाठी गेलो. तर तिथं एका सिनियर माणसाने माझा इंटरव्ह्यू घेतला आणि त्याने त्यावेळेला मला सांगितलं की तुला इंटर्नशिप नाही तर तुला फुल टाइम जॉब करायला लागेल. इथं आम्ही इंटर्नशिप देतच नाही, पण तुझा इंटरव्ह्यू चांगला गेला आणि तुला फुल टाइम जॉब आम्ही ऑफर करतोय. पण माझं MBAचं फर्स्ट इयर, ग्रॅज्युएशन, माझं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं नाही आहे. सो अनफॉर्च्युनेटली और फॉर्च्युनेटली त्यावेळेला मला कॉलेजकडनं परमिशन मिळाली नाही फुल टाइम जॉब करायची. कॉलेजने सांगितलं की पूर्ण MBA आधी कम्प्लीट करा आणि मग जॉब करा. हे मग मी ते कन्वे केलं बजाज अलियन्समध्ये. पण त्यांनी मला एक आश्वासन दिलं की तुझं जसं MBA पूर्ण होईल तसं तू माझ्याकडे परत यायचं आणि लगेच जॉब सुरू करायचा, तुला आत्ताच ऑफर आहे. कन्फर्म. त्यावेळेस मी म्हटलं की ठीक आहे, चला एक लहान मुलाला काहीतरी आपलं सांत्वन द्यायला म्हणून केलं असेल. हां, असं सांगितलं असेल. पण MBA जसं संपायला आलं, आमच्याकडे प्लेसमेंट सुरू झाले, तर त्यावेळेला मी सहज म्हटलं की एकदा फोन करून विचारावं तरी. आपलं सोडं, आपलं नाही झालं तरी चालेल, पण आपल्या कॉलेजसाठी सगळ्या मुलांना प्लेसमेंटसाठी काहीतरी हेल्प होईल म्हणून त्यांना फोन केला. आणि फोन केल्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की बाकीच्यांचं सोड, आधी तू जॉईन हो. 2 साल से राह देख रहे. मग त्यांनी मला सांगितलं की बाकीच्यांचं आपण नंतर बघू, आधी तू ये, तू भेट आणि तू जॉईन हो. ठीक आहे सर. मग झालं. मग ती जी काही प्रोसेस होती, एक फॉर्मल इंटरव्ह्यू झाला, परत HR राऊंड झाला, मग बाकी जॉईनिंग प्रोसेस झाली, जॉईन झालो. आणि त्यावेळेला आपल्या गावाला म्हणजे नांदेड, माझं जे शहर आहे, शहर गाव म्हणा, तर तिकडे अशी अजूनही प्रत्येक म्हणजे पुण्यात सुद्धा जरी म्हटलं तरी इन्शुरन्स ही कन्सेप्ट ही खूप अंडररेटेड आहे अजूनही, पण सगळ्यात जास्त गरजेची आहे. तर प्रत्येक माणसाच्या याच्यामध्ये डोक्यामध्ये की ही कन्सेप्ट नाही आहे की इन्शुरन्स ही खूप गरजेची गोष्ट आहे आणि त्याच्यातही चांगलं प्रोफेशन होऊ शकतं, करिअर चांगलं होऊ शकतं. सो माझ्या वडिलांचंही तसंच झालं सुरुवातीला की ते म्हणतात की इन्शुरन्स वगैरे काय विकतोयस तू, अरे MBA गेलायस ना, इन्शुरन्स काय विकतोय, पॉलिसी काय विकणारच तू. म्हटलं बाबा असं काही नाही आहे, बघू, म्हणजे काही दिवस मी करीन अनुभव घेण्यासाठी, नंतर एक 5-6 महिन्यात सोडीन मी, आणि नंतर बघू मग तुम्ही म्हणाल तिकडे त्या क्षेत्रामध्ये वगैरे जाईल किंवा अजून जे काही याच्यापेक्षा चांगलं असं वाटलं त्या क्षेत्रात जाऊन करिअर करीन. तर बाबाही त्यावेळेला ओके म्हणाले. आणि 6 महिन्यानंतर हे 6 महिने जे गेले माझ्या या बजाज अलियन्समध्ये, त्या 6 महिन्यात मला इतकं काही शिकायला मिळालं इन्शुरन्सबद्दल, मॅनेजमेंटबद्दल, आणि इन्शुरन्स या फील्डमध्येच इंटरेस्ट इतका मला आला तिथून पुढे की आज आता 9 वर्ष होऊन गेले मी काही इन्शुरन्स क्षेत्र सोडलेलं नाहीये आणि सोडायचा विचारही नाहीये. क्या बात. म्हणजे आता तुमची करंट पोझिशन काय आहे? आता मी पॉलिसी बाजार या कंपनीमध्ये आहे आणि ॲज अ एरिया हेड रेस्ट ऑफ महाराष्ट्र मी हेड करतो इथे, आणि कॉर्पोरेट सेल्स बघतो इन्शुरन्सचा, म्हणजे जे काही इंडस्ट्रियल इन्शुरन्सेस असतात, तर हे माझं कोर प्रोडक्ट आहे. सो याच्यामध्ये मी कंटिन्यू करतोय अजून.
ओव्हरऑल या प्रवासामध्ये काय वाटतं की म्हणजे आता मला म्हणजे जाणीवपूर्वक त्या प्रश्नाकडे नेऊ वाटतं की आजची जी सिच्युएशन आहे की जॉब नाही किंवा आता तुम्ही त्या पोझिशनला गेले की ती इंटर्नशिप चालू केली तर आता तुम्ही त्या पर्सन सारखे झालेत की तुम्ही पण असे MBA वाली मुलं शोधतायत करेक्ट की त्याला मला घ्यायचंय. तर मग ते वेदांतमध्ये असं काय होतं त्यामुळे असं वाटतं त्याला तो जॉब भेटला आणि 2 वर्ष नंतरही त्यांनी त्याला लक्ष ठेवून परत घेतलं का त्या काळातली सिच्युएशन वेगळी होती असं म्हणता येईल का नाही की त्या पर्टिक्युलर स्किलमुळे असं वाटतं की त्यांनी मला चूज केला असावं? नाही, सर्वात परिस्थिती अजून किंवा नाही आहे, परिस्थिती तशीच आहे. म्हणजे जॉब वॅकन्सीज पण भरपूर आहेत, जॉब ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. त्यावेळेला जास्त होत्या आणि आता कमी आहेत किंवा त्यावेळेला कमी होते आता जास्त आहेत अशातली गोष्ट नाही आहे. भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहे. फक्त जो इंटरव्ह्यू घेतो तो काय बघतो समोरच्या कॅन्डिडेटमध्ये, तर त्याचा उत्साह किती आहे जॉब करण्यामागे आणि त्याची शिकण्याची तयारी किती आहे, त्याच्यात ते कॅलिबर किती आहे आणि तो प्रत्येक जण समोरच्या व्यक्तीमध्ये एक अशी एनर्जी बघतो की ती एनर्जी तो या कंपनीला देऊन त्या कंपनीसाठी खर्च करून त्या कंपनीला कसं ग्रो करेल पुढे जाऊन, हे जर त्याच्यामध्ये दिसलं इंटरव्ह्यू घेताना, मग मे बी त्याच्याकडे त्या प्रोडक्टचं आत्ता नॉलेज नसेलही पण तो शिकायला रेडी आहे ना, तो तेवढा उत्साह दाखवतो ना शिकण्याचा, तर डेफिनेटली यू आर इन. बरोबर. म्हणजे आजही तुम्ही तेच बघतायत, मग तुम्हाला असं वाटतं की त्यावेळेस तुमची एनर्जी बघितली असावी तुमच्या मॅनेजरने? येस. म्हणजे मी सांगायला गेलो तर त्याच्यानंतर तो माझा जो फर्स्ट इंटरव्ह्यू होता तो मी आजही माझ्या डोक्यात ठेवलेला आहे आणि त्या इंटरव्ह्यूला डोक्यात ठेवून मी आजचा इंटरव्ह्यू घेतो. आणि म्हणजे मी याच्या आधी सुद्धा ज्या कंपनीत काम केलं तिथं इंटरव्ह्यू घेत असताना मी हेच बघितलं, जे एक कम्प्लिटली फ्रेशर मुलगा येतो कुठनं तरी महाराष्ट्राच्या बाहेरनं, त्याला अ का ब येत नाहीये, त्याला कॉम्प्युटरमध्ये कॉपी पेस्ट हे सुद्धा यायचं नाही, अशा मुलाला मी घ्यायची रिस्क घेतली आणि त्याला पूर्णपणे इन्शुरन्समध्ये इतकं असं तयार केलं की तो सुद्धा चांगल्या मॅनेजर लेवलवरती जाऊन बसलाय आणि इतका कॉन्फिडन्स बूस्ट झालाय की तो आज लोकांना शिकवूही शकतो. मग तुम्हाला काय वाटतं की कोणताही एखादा मुलगा इंटरव्ह्यूला जातोय किंवा इंटरव्ह्यू देतोय तो, तर त्याला हे पहिलं दाखवणं गरजेचं आहे की त्याची त्या गोष्टीमध्ये किती जास्त आवड आणि इंटरेस्ट आहे आणि शिकण्याची तयारी, करेक्ट, काम करायची तयारी दाखवली पाहिजे. म्हणजे तुम्ही असं नाही पाहिजे की मी फक्त आलोय पैसा कमवायला, शहरात आलोय आणि शहरातली लाईफ जगून मी मजा करणार आहे, फक्त पैसा एक पैसा, हा जर उद्देश असेल तर डेफिनेटली नाही, मग नाही लॉंग टर्म करिअर पण घडवू शकत नाही. येस, नाही होऊ शकणार. तुम्हाला काय वाटतं की म्हणजे आज जर कोणी नवीन जॉब चालू करतोय तर त्याला तुमचं सजेशन काय असेल? कोणत्या क्षेत्रात करून द्या, मग त्याने इन्शुरन्स असू नाही, सेल्स असू, मार्केटिंग, दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये असू दे, की त्यांनी अशा कोणत्या गोष्टी इंटरव्ह्यू झाल्यानंतर ज्या वेळेस ते घेत आहेत त्यानंतर त्यांनी फॉलो केल्या पाहिजे त्याच्या करिअर ग्रोथसाठी? हे 2-3 मुद्दे तुम्हाला असं वाटतं खूप जास्त महत्त्वाचे आहेत. पहिली गोष्ट अशी की ज्यावेळेस तुम्ही पहिला जॉब करण्यासाठी बाहेर मार्केटमध्ये शोधाशोध सुरू करताय तर त्यावेळेस पहिली गोष्ट तुम्ही हे बघा की तुम्हाला तुमचा इंटरेस्ट काय. पहिली गोष्ट तर की तुम्हाला पुढे चालून कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, हा जर फोकस तुमचा असेल तर डेफिनेटली तुम्हाला तुमचा रस्ता सापडेलच. पण जर तुमच्याकडे क्लिअरिटीच नाही आहे काही, तर तुम्ही डेफिनेटली कुठं ना कुठं काहीतरी ट्राय करायचं आहे, ट्रायल अँड एरर बेसिसवरती तुम्ही जॉब शोधताय. पण तिथं इतकं फर्म राहा ना तुम्ही की एखादा पहिला जरी जॉब तुम्ही शोधला कुठल्याही क्षेत्रातला, तुम्हाला माहितीच नाही, तुम्हाला तुमचा इंटरेस्टच माहिती नाही, तर अशा वेळेला तुम्ही फक्त एकच ठरवा की मी जे काही करेल तर ते पूर्ण माझ्या शक्तीनिशी मी ते करेल आणि पूर्ण माझं काय म्हणतो त्याला की 100% मी माझं देणार आहे त्याच्यामध्ये. बरोबर. आणि समोरचा जो तुम्हाला जॉब देणार आहे त्याला तुमच्यावरती ट्रस्ट आला पाहिजे की तुम्हाला काहीही सांगा, तुम्ही तो तेवढ्याच इंटरेस्टनी हा जॉब करणार आहे आणि तुमचा 100% देणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, तुमचा तो कॉन्फिडन्स बूस्ट झालेला असेल आणि तुमच्यात ती रिस्क टेकिंग कॅपॅसिटी जी असते ती ऑटोमॅटिकली डेव्हलप झालेली असते. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, मग तुम्ही डेफिनेटली चांगला परफॉर्म करणार. आणि हा पण एक लय महत्त्वाचा मुद्दा असा वाटतो की बऱ्याच वेळा डिस्कशनमध्ये आला की जर जॉब करायचा आहे कोणताही, तर जॉब करायच्या आधी जर तुम्ही असे 20, 21, 22, 23, 24 वयापेक्षा आहात आणि आता कॉलेज संपलंय, काय तुमची डिग्री संपली आणि जॉबकडे जात आहेत, तर मला असं वाटतं जॉबकडं आता मॅक्सिमम पॅरामीटर मुलं सॅलरी ठेवतायत आणि त्यानुसार चूज करतायत. बरोबर. पण मला असं वाटतं की त्या सॅलरी सोबत
जी लाईफस्टाईल तुम्हाला भेटणार आहे जॉबने ती तुम्ही इमॅजिन केली पाहिजे. करेक्ट. म्हणजे 100% तुम्हाला ते कळणार नाही, पण ऍटलिस्ट त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाला तुम्ही जज केलं पाहिजे, हा की ह्या माणसाला लाईफस्टाईल कशी असते, हा माणूस कसा काम करतो, कशा पद्धतीने काम करतो, आणि हे काम मला लाईफ लॉंग टाईम करायला आवडेल का. मला असं वाटतं इथे जर ग्रीन टिक आली तर भरपूर प्रश्न लॉंग टर्मला सॉल्व्ह होते. नाहीतर की आता कसं होतंय की भरपूर लोक सॅलरी चांगली नाही म्हणून खुश नाहीत, आणि भरपूर लोकांना सॅलरी चांगली पण त्यानंतर जी लाईफस्टाईल नाही, जॉब सॅटिस्फॅक्शन नाही. करेक्ट. तर त्यामुळे तुम्ही जो मुद्दा म्हटलं की तू जॉब हे शोधायच्या आधी तुम्ही शोधा की तुम्हाला काय आवडते, आणि जर नसेल आवडत तर मग डायरेक्टली कोणतरी गोष्ट चूज करा बेटर तुम्हाला जे असेल, आणि त्याच्यावर पूर्ण शक्तीनिशी काम करा. अगदी बरोबर. आणि आता ज्यावेळेस तू पूर्ण चालू केलं, जसं की त्याचं तुमचं म्हणणं की त्याला अशा पद्धतीने काम करा की पुढच्या माणसाला जो कोणता तुमचा फर्स्ट लाईन मॅनेजर असेल डायरेक्टली त्याला तुमचा 100% विश्वास आला पाहिजे. करेक्ट. तर ह्या मुद्द्यावर पण मला एक लय सांगावं असं वाटतं की ज्यावेळेस मी पण जॉब केलाय ना, की त्यावेळेस बऱ्याच वेळा असं म्हणायचं की जितना पगार उतना काम कर. बरोबर. त्याच्यापेक्षा जास्त कर. मी पण सेल्समध्येच काम केलेलं आहे. तर मला त्यावेळेस माझा हा माइंडसेट होता, बाय चान्स कोणी कशामुळे भेटला लक्षात नाही माझ्या, पण म्हणलं तर की जेवढं म्हणजे ह्या वयात जर यंग वयामध्ये जर मी मोजून मापून काम करतोय बिनकामाचं, तर ते काम सुद्धा माझे एक प्रकारचं ना अनुभव देत चाललंय. जसं समजा पगार देतात मला आणि त्यांनी माझं काहीतरी फायनान्स होतंय, ते अनुभव देते काम. तर माझं हे टायमिंग आहे की त्या जॉबमध्ये ना 100% देऊन त्याच्या पुढे काय अजून काय करता येईल हे एक्सप्लोर करून घेणं, म्हणजे ऍट द यंग एज असं वाटतं. कारण तुम्ही जर जेवढा पगार आहे तेवढंच काम करायचं म्हटलं, जेवढं तुमच्या त्या ऑफर लेटरवर तुमचं टायमिंग लिहिलेलं आहे की मी 9 to 5 तुमचं ऑफिस टायमिंग आहे आणि मी तेवढंच त्याच वेळेमध्ये काम करेल, हे जर तुमचं फ्रेम तुमची तयार असेल अशीच आणि त्याच्यातच करायचं म्हणलं तर तुम्ही फक्त सॅलरीज घ्याल आणि तेवढंच तुम्ही परफॉर्म कराल जेवढं तुमच्या याच्यामध्ये जॉब डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं आहे. तर तुमची ग्रोथ नाही होणार. तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा डिलिव्हर करावं लागेल, तुम्हाला स्वतःहून विचार करावा लागेल की मी आणखी काय करू, याच्या पलीकडे जाऊन जेन्युइन थॉट पाहिजे, जे ऑर्गनायझेशनला फायदा. तुम्ही तेवढं डेडिकेटेड असलं पाहिजे तुमच्या कामानिशी, आणि तुमचा जर इंटरेस्ट असेल, तुम्ही इंटरेस्ट घेऊन काम करत असाल, डेफिनेटली तुमचं डेडिकेशन आपोआप येणार आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्ही तिथं मग वेळ काळ बघणार नाही, तुम्ही किती काम करताय हे बघणार नाही, किती मेहनत लागते, किती तुम्ही घाम गाळताय त्या जॉबमध्ये हे तुम्हाला जाणवणार सुद्धा नाही. म्हणजे मी सुरुवातीच्या काळामध्ये इतकं काम केलेलं की म्हणजे लिटरली ऑफिसमधले सगळी लोक गेली आहेत आणि तरी मी माझं काम करायचं म्हणून मी रात्रीच्या 12-12 वाजेपर्यंत मी सिस्टीमवर बसून काम करत बसलोय. तर हे असे पण काही दिवस मी केलेत, पण त्याचा मला कधी त्रास झाला नाही त्या गोष्टीचा की मला कोणीतरी सांगितलंय आणि त्याचं बर्डन घेऊन मी 12 वाजेपर्यंत काम करत बसलोय, अशातली गोष्ट नव्हती. तो माझा स्वतःचा निर्णय होता की मला बसायचं एक्स्ट्रा, मला मजा येते कामामध्ये आणि त्या गोष्टीने डेफिनेटली मला रिटर्न्स दिले. बरोबर. त्या गोष्टीमध्ये त्या जॉबमध्ये तुमचं प्रमोशन असो, तुमचा फायनान्शियलीज म्हटलं सॅलरीचा जर विचार करत असेल तर डेफिनेटली तुम्हाला मग बोनस, इन्सेंटिव्ह हे ॲडिशनल पर्क्स आहेत सेल्समध्ये, ह्या गोष्टी मिळतात. आणि नक्कीच जॉब करतो कोणी काम करतं याच्या मागं फायनान्स हा एक मुद्दा असतोच बेसिक, कारण तुम्हाला कमवायचं आहे, कमवून तुम्हाला आयुष्य जगायचं आहे, त्याच्यासाठी पैसा लागतोच, तर तो तुम्हाला मिळालाच पाहिजे. आणि अजून एक महत्त्वाचं आहे की पहिला जॉब घेताना सॅलरी बघायला लोक आजकाल बघतात की मला सॅलरी किती मिळते पहिल्या जॉबमध्ये. आजकालच्या याच्यामध्ये ही गोष्ट महत्त्वाची पण आहे, कारण तुमच्या फर्स्ट जॉबच्या सॅलरीवरतीच तुमची नेक्स्ट हाईक, नेक्स्ट पुढचे जॉब्स ह्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. आजकालची आता कन्सेप्टच तशी झाली आहे. तर हा पण विचार केला पाहिजे की तुम्ही कुठला जॉब करता, तुमची सॅलरी किती आहे. डेफिनेटली तुमचं जर कॅलिबर जास्त असेल आणि तुम्ही उगीच कमी मिळालेल्या सॅलरीवरती उगीच हो म्हणून जाताय तर तेही नका करू, विचार करा आणि मगच डिसिजन घ्या. जे वर्क लाईफ बॅलन्स बद्दल आज एवढी चर्चा होती त्याबद्दल वैयक्तिक मत काय तुमचं? वर्क लाईफ बॅलन्स हा असलाच पाहिजे, पण एफर्ट्स कमी होता कामा नयेत. वर्क लाईफ बॅलन्स हा तुम्हाला करताच आला पाहिजे, पण मग म्हणजे तुमची पर्सनल लाईफ सॅक्रिफाईस करून तुम्ही उगीच कामामध्ये उगीच अति करत बसलाय असंही नाही. तुम्ही जे मी सांगितलं की मी 12-12 वाजोस्तर काम केलं, पण तो जो माझा कामाचा वेळ होता ॲडिशनली केलेला, त्यांनी कदाचित मला नंतर स्ट्रेस आला असेल, त्यावेळेला जाणवला पण नसेल, पण नंतर जो काही स्ट्रेस येत असेल तर तो मी कशाने घालवायचा याचा विचार केला. त्याच्यासाठी मला सोबतीला माझं संगीत होतं, माझी कला होती.
हे माझे स्ट्रेस बस्टर्स आहेत. म्हणजे एवढं काम करून सुद्धा मला कधी कंटाळा नाही आला किंवा कधी चिडचिड नाही झाली. मला आज सुद्धा माझ्या इंडस्ट्रीतले लोक, माझ्या मित्र परिवारातले लोक, फॅमिलीतली लोक पेशंट माणूस आहे म्हणून ओळखतात. पेशन्स खूप आहेत, म्हणजे उगीच मी चिडचिड करत नाही कोणावरती. तर हे कशामुळे, तर मला वर्क लाईफ बॅलन्स आणि पर्सनल लाईफ बॅलन्स ह्या सगळ्या गोष्टी करता आल्या का, तर माझ्यासाठी कला आहे, मित्र आहेत आणि काम, ह्या सगळ्या तिन्हीची सांगड घालून मी एक असं लाईफ बॅलन्स ठेवलेलं आहे की कशाचं मला ताण येणार नाही. बरोबर. म्हणजे एक प्रकारचं काय आहे की आपल्याला ती कला जमली पाहिजे, स्वतःचा बॅलन्स ठेवण्याची, ना की तुम्ही प्रत्येक वेळेस कामाला ब्लेम करता, नोकरीला ब्लेम करता, व्यवसायाला ब्लेम करता, याच्यामुळे जगता येत नाही, हे होत येत. ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी की आपण स्वतःला कसं खुश ठेवलं पाहिजे, बॅलन्स ठेवलं पाहिजे. म्हणजे असं नाही होऊ शकत की तुमचा मग जॉब नाही कराल तर मग करताल काय, त्याला किती वेळ नाव ठेवतात. पण ठीक आहे, त्याला व्यवस्थित जर बॅलन्स करणं ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी. बरोबर आहे. आता मागं एका मोठ्या नामांकित कंपनीचे जे फाउंडर आहेत ते म्हणले होते की एवढे तास तुम्ही भारतातल्या तरुणांनी काम केलं पाहिजे, भारताच्या ग्रोथसाठी गरजेचं आहे. बरोबर. ते ऐकल्यानंतर तुमची फर्स्ट रिॲक्शन, जेन्युइन रिॲक्शन काय होती आतमधून? ती गोष्ट अगदी खरी सांगितली त्यांनी. तर 17 ते 18 तास काम करा म्हणून असं त्यांनी सांगितलं. तरुणांनी तेवढा वेळ काम करायला पाहिजे. तर तरुण वयामध्ये डेफिनेटली तेवढं काम करायला पाहिजे, कारण हा जो सुरुवातीचा तुमचा पिरियड आहे करिअर तुमचं डेव्हलप करण्यासाठीचा, तर त्यावेळेत तुम्ही एक्स्ट्रा एफर्ट्स टाकलेच पाहिजेत. बरोबर. आणि त्या टाकलेल्या एफर्ट्सनी तुम्हाला नंतर फळ मिळणार आहे. आणि नंतर आता ते किती लवकर ते तुम्हाला अचीव्ह करायचं आहे हे तुमच्याच हातात आहे. मग लवकर जितक्या अचीव्ह करायचं तितकी जास्त तुम्हाला मेहनत आत्ता करावी लागेल. बरोबर. जर तुम्ही नॉर्मल मेहनत सगळेच घेतात, पण कमी मेहनत घेणारे, जास्त मेहनत घेणारे हे दोन आहेत लोक. जर तुम्ही रेग्युलर वे मध्ये जर काम करत बसलात तर तुम्हाला जे एक्स्ट्राऑर्डिनरी काय करायचं, एक्स्ट्राऑर्डिनरी करणं म्हणण्यापेक्षा जे तुम्हाला रिलॅक्स लाईफ पाहिजे नंतर, तर ते उशिरा तुम्हाला अचीव्ह होईल. जर लवकर मिळवायचं असेल तर तुम्हाला आत्ता जास्त मेहनत करणं गरजेचं आहे. बरोबर. तर तुम्हाला ते लवकर लाईफ मिळू शकतं. आता तुम्ही एक आर्टिस्ट आहात, एक म्युझिकमध्ये तुम्ही आहात, आणि तुम्ही इकडली जी कॉर्पोरेटची लाईफ आहे, जी प्रोफेशनल लाईफ आहे, ती पण सक्सेसफुली रन करतायत आणि म्युझिक पण फार व्यवस्थित करतायत, आणि इव्हन म्युझिकचे शो सुद्धा करतात, ना की फक्त संध्याकाळी वाजवायपुरतं. तर या दोन्ही बॅलन्स करताना काही ना काहीतरी कॉम्प्रोमाइज होत असणार आहे. एवढं सोपं तर नाही की दोन्ही होत आहेत, कारण का भरपूर सगळे आर्टिस्ट जे आहेत जे जॉब करतायत आणि त्यांना इच्छा की फुल टाइम म्युझिक करावं, पण फुल टाइम तेवढं ते कमर्शियली त्यांचं पोट भरू शकत नाही, म्हणून त्यांना ते करता येत नाही. तर असे कायमस्वरूपी थोडेसे द्वंद्वमध्ये येतं की इथून जर माझं पोट भरलं असतं ना तबला वाजून, तर मी जॉबला गेलोच नसतो. आता तुमचं तसं तर काय आहे नाही, पण तरी दोन्ही बॅलन्स करतायत. तुमचं असं तर नाही की शो नाही केला तर काय जगणार नाही आपण किंवा काय भागणार नाही, शोच्या पैशापैसे तुम्हाला तसा विशेष इंटरेस्ट नाही. पण ॲज अ एरिया मॅनेजर मी रिलेट करू शकतो की पूर्ण रेस्ट ऑफ महाराष्ट्र असल्यानंतर किती काम असतं. रात्री 10, 11, 12 फोन येणं म्हणजे कॉमन. असं तुम्ही नाही म्हणू शकत अरे इतक्या उशिरा कोण फोन करतं का, लगेच उचलतोय की काय बाबा. तर अशा प्रकारचं वर्क असताना हे कसं बॅलन्स होतं, आणि हे बॅलन्स करताना काय आवडतं तुम्हाला, हे काय होतं हे बॅलन्स करताना, याची प्लस मायनस काय? फोनचं जे आता बोललंस तर त्याच्यामध्ये मी सांगेन की 10-10:30 तर हे खूपच कॉमन आहे. म्हणजे मला तर असे पण काही दिवस होते ज्याच्यामध्ये रात्री 1-1:30 वाजता सुद्धा फोन आलेले आहेत बॉसचे, किंवा काही रिपोर्ट्स बनवायचे आहेत, आणि ते सुद्धा आम्ही टीम वर्क म्हणून एकत्र बसून काम केलं रात्री जागून. म्हणजे हे बघा, आता जॉब म्हणलं की आपण वेगळं काहीतरी त्याला अँगल देतो की जॉबमध्ये मला असं काहीतरी रात्री फोन येतात आणि उगीच एक्स्ट्रा काम करायला देतात. पण आपण शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना ग्रुप स्टडी करायचो, बरोबर, काही ग्रुप प्रोजेक्ट्स करायचो. त्यावेळेला आपण मित्र रात्री जागरण करून हे प्रोजेक्ट्स करायचो, अभ्यास करायचो. त्यावेळेस पण आपण एक्स्ट्रा एफर्ट्स घेतलेलेच असतात. बरोबर. त्यावेळेस आपण ती मेमरी जर आज आठवली तर आपल्याला त्याची मजा येते, ते छान वाटतं आपल्याला. आपण किती चांगले मुमेंट्स त्यावेळेला घालवलेत मित्रांबरोबर, रात्री जागरण करून अभ्यास केला, मजा केली, धिंगाणा केला. मग आपण त्याच पर्स्पेक्टिव्हने आत्ता जॉबमध्ये किंवा जे काही बिझनेस करतोय, जे काही काम करतोय, त्याच्यात आपण तो का विचार नाही आणू शकत, तेवढंच एन्जॉय करून आपण का नाही काम करू शकत. का बरं स्ट्रेस आणतो की मला 1 वाजता का फोन आला, का, कारण आपण त्या ऑफर लेटरमध्ये टाइम फ्रेम बघितलेली असते की 9 ते 5च माझा जॉब आहे आणि मला सॅलरी याच कामासाठी मिळते. मग एक्स्ट्रा काम आलं तर आपण मग त्यावेळेला स्ट्रेस घेतो किंवा चिडचिड होते. ते का होऊ द्यायचं. आता ज्या वेळेला गरजेचं आहे त्यावेळेला ते होणं गरजेचंच आहे.
आता लॉंग टर्मला वैयक्तिक गोल काय आहे? आता ओव्हरऑल बऱ्याच गोष्टींना तुम्ही अचीव करत आलात. मला असं वाटतं जे स्वप्न काही काही स्वप्न तुमचे असे तुम्ही पूर्ण केले की जे तुम्ही आधी बघितलेही नव्हते, आणि अजूनही अशी मोठी मोठी स्वप्न पूर्ण करत आलात, करत चाललात. आता काय म्हणजे मोटिवेशन काय, आता पुढल्या गोष्टीला काय वागतंय? खरं सांगायचं तर जे अजून काही अशा फार मोठ्या गोष्टी अचीव केलेल्यातली गोष्ट नाही. हे करिअर अजून डेव्हलप होत आहे पूर्णपणे. जे काही मी विचार केले ते सगळ्याच गोष्टी अजून अचीव झाल्यातली गोष्ट नाही आहे. ते हळूहळू होतील. त्याच्यासाठी मेहनत घेणं चालू आहे. काही स्वप्न आहेत, काही प्लॅन्स आहेत जे की भविष्यात पूर्ण होतील. जसं की एखाद 2 प्लॅन सांगा तरी साजे सांगू शकता ते. म्हणजे जर करिअर वाईजच म्हणलं तर आता ज्या क्षेत्रात मी करिअर करतोय त्याचमध्ये आणखी काही ॲडिशनली एक्स्ट्रा करायचा विचार आहे. म्हणजे कदाचित उद्या चालून बिझनेस चालू केल्यानंतर बिझनेसमन सारखं तुम्हाला राहता आलं पाहिजे किंवा लोकांना जॉब देता आला पाहिजे, अजून जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करता आल्या पाहिजेत. हे काही स्वप्न आहेत तर ते पुढे जाऊन पूर्ण करायचं आहेत. त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. आणि कलेच्या याच्यात जर म्हणलं तर त्याच्यात करिअर कितपत मी करेल डाऊट आहे. म्हणजे फुल टाईम करिअर म्हणलं तर करिअर आत्ता सुद्धा चालूच आहे, पण पार्ट टाईम. माझ्या काकांनी एक लहानपणी असताना मला खूप छान गोष्ट सांगितली. आता शेवटी मिडल क्लास फॅमिलीमध्ये म्हणलं तर या गोष्टींना, कलेला फुल टाईम प्रोफेशन बघणारी लोक खूप कमी आहेत किंवा तेवढी रिस्क फॅमिलीतली लोक घेत नाहीत. जॉब करणं हे सर्वात महत्त्वाचं असं समजतात अर्थार्जनासाठी. तर काकांनी सुद्धा माझ्या एक गोष्ट सांगितली की कला ही नेहमी लोणच्यासारखी वापर, त्याचं जेवण करू नकोस. लोणचं म्हणून जर तू चाखलंस तर त्याची मजा येईल, जर जेवण केलंस तर ते पचणार नाही, कदाचित तुला त्रासही होईल त्या गोष्टीने. तर फुल टाईम प्रोफेशन मी त्याच गोष्टीला फॉलो करून आजपर्यंत केलेलं नाही आहे. त्याला लोणचं म्हणून चाकतोय. साईड बाय साईड आपलं पॅशन जोपासण्यासाठी जितकं होईल तितकं मी करतोय, पण जॉबला कॉम्प्रोमाइज करून नाही. डेफिनेटली ज्यावेळेस प्रायोरिटी आहे तुमचं काम जे फुल टाईम आहे तर त्यालाच दिलं पाहिजे. आणि जसा वेळ मिळतो तुम्हाला तर त्या वेळेमध्ये तुम्ही तुमचं पॅशन पण जोपासा. असं नाही होणार की मी मेन जे आपलं ब्रेड अँड बटर आहे त्याला कॉम्प्रोमाइज करून तुम्ही ह्याच गोष्टी एका सेकंड पॅशनकडेच चाललाय आणि इकडे तुमचं लक्ष राहत नाही आहे. तर असं मी तरी केलेलं नाही अजून. पण आता लय लोकांची अशी इच्छा आहे किंवा अशी लोक करतायत, पण होतंय काय की कला आहे, आली तर एखाद्या दिवशी खूप पैसे येते, एखाद्या याच्यामध्ये कधी येणारच नाही. बरोबर. पण अशा पैशाच्या जीवावरती आजच्या या सगळ्या भौतिक जगामध्ये तुम्ही कॉम्पिट नाही करू शकत. फॅमिलीच्या गरजा किंवा वैयक्तिक गरजा, ठीक आहे, तुम्ही ॲज अ कलाकार तुमची वैयक्तिक गरजा तुमच्या कमी असतील, पण आई वडील किंवा सोबत त्यांची उद्या कधी बायको असेल, मुलं असेल, त्या गरजा ती कला किती % लोकांची पूर्ण करू शकते? म्हणजे समजा 1000 कलाकार आलेत, पूर्णपणे प्रयत्न करतायत, तर असे किती % चान्सेस आहे की एवढे % कलाकाराचे चान्स आहे की ते फुल टाईम खूपच चांगलं कलाकारांना पैशांचं टेन्शन विचार येत नाही कधी मनात? असं काय वाटतं बघितल्यानंतर? नाही, करू शकतात. प्रत्येकजण चांगलं करिअर करू शकतो कलेमध्ये सुद्धा, फुल टाईम सुद्धा. आणि तुमची अख्खी फॅमिली सुद्धा तुम्ही सांभाळू शकता या कलेच्याच माध्यमातून. असं नाही की तुम्हाला जो टिपिकल जॉब आहे तोच केला पाहिजे आणि कला या क्षेत्रात जर तुम्ही प्रोफेशन म्हणून काम करत राहाल आणि त्याच्यातनं तुमचं फॅमिलीचं भागणार नाही, अशातली गोष्ट नाही. डेफिनेटली तुम्ही जर थॉटफुली, तुम्ही खूप प्लॅनिंगनी जर ते सुद्धा फॉलो केलं तर तुम्हाला कशाचीच कमी नाही आहे. भरपूर पैसा आहे त्याच्यातही. आत्ता सुद्धा माझे कित्येक मित्र आहेत जे फुल टाईम म्युझिकच करतायत आणि दे आर अर्निंग हँडसम एकदम. जे ज्यांना फुल टाईम कलाकार आहे, कलेमध्ये त्यांची पॅशन जोपासायचं आहे, त्यांच्यासाठी 1-2 काही शॉर्ट तुमच्या काही टिप्स असतील का त्यांना, की जर तू असा विचार करतोय तर ह्या गोष्टींचा विचार आधीच करून ठेव किंवा अशा पद्धतीने जा? कलेमध्ये येताना विचार करताना तुम्हाला हे लक्षात ठेवायला पाहिजे की फिक्स्ड इन्कम याच्यातनं नाही आहे, लाईक बिझनेस ओनली.
बिझनेसमध्ये पण असं नाही की फिक्स्ड इन्कम तुमचं येणारच आहे. उद्या चालून अशा काही गोष्टी होतील ज्यातनं तुमचं ते काम थांबू शकतं आणि तुमचं अर्निंग पण थांबू शकणार आहे त्यावेळेला. सो त्या गोष्टी विचारात घेऊन तुम्ही एक प्लॅन बी सुद्धा रेडी ठेवला पाहिजे की जिथनं तुमचं इन्कम रेग्युलर बेसिसवरती चालू राहिलं पाहिजे आणि तुमचं जे डेली लाईफ आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येणार नाहीत. आता कलेचंच म्हणलं तर हे जे शोज आहेत, असे काही दिवस येतात ज्या दिवसांमध्ये तुम्हाला शोज मिळणारच नाहीत, तुमचं अर्निंग बंद होईल. आत्ताच्याच पिरियडमध्ये सांगायला गेलं तर असे काही फॅक्टर्स, आता IPLच असा फॅक्टर आहे की ज्यामध्ये तुम्हाला शोज मिळणं कमी होतं. लाईव्ह शोजचा जो हे आहे क्रेज आहे जी, तर ती थोडीशी कमी होते. का बरं? तर IPLची क्रेज वाढलेली आहे, IPL सगळीकडे दाखवतात, लाईव्ह स्ट्रीमिंग IPLची होती आहे आणि त्या याच्यामध्ये म्युझिक हे थोडंसं मागं पडतं आहे. हे IPL एक फॅक्टर झाला. मे बी नॅचरल फॅक्टर्स आहेत, पाऊस आहे, पावसामुळे कदाचित तुम्हाला शोज मिळणं थोडंसं कमी होऊ शकतं. तर तिथं तुमचं अर्निंग जे रेग्युलर बेसिसवर चालू होतं ते कमी जास्त होऊ शकतं. सो त्या काळामध्ये तुम्ही आजकालचं ऑनलाईन मीडिया आहे, ऑनलाईनवरती तुम्ही बरेचसे काही कोर्सेस देऊन, तुम्ही कोचिंग क्लासेस घेऊन तुम्ही तुमचं रेग्युलर इन्कम सुद्धा चालू ठेवू शकता. सो हे सगळे डोक्यात विचार ठेवा आणि उद्या चालून हे अर्निंग तुमचं हॅम्पर नाही होणार, त्यासाठी प्लॅन बी रेडी ठेवा. म्हणजे बऱ्याच वेळा असं दिसतं की जे कलाकार माणूस असतो की त्याला ती फक्त कला करायची माहिती असते, तो इकडे डोकं लावायला आवडत नाही की मी त्या शोला किती रुपये सांगू, मग त्याला कसं निगोशिएट करून व्यवस्थित देऊ, कसं मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचू. तर मला असं वाटतं की ही बाजू कलाकारांनी थोडी स्वतःची थोडी त्याच्यावर विचार केला पाहिजे लवकरच, जेणेकरून नंतर अडचण येणार नाही. कारण मला माझ्या अनुभवानुसार वाटलं की कलाकाराला त्याला त्याच्या कलेची व्यवस्थित चार्ज करता येत नाही, त्याला कोणतरी एक मेडिटर राहतो बऱ्याच वेळा. बरोबर आहे. तर त्यांनी ती बाजू त्याची जर व्यवस्थित केली तर मग मला असं वाटतं जो आपण आता म्हणतोय की तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, की मग तो आधी प्रॉपर सगळ्या गोष्टींच्या प्लॅनिंगमध्ये राहील आणि शांत डोक्याने त्याला ते काम करता येईल पूर्णपणे. अगदी बरोबर आहे. म्हणजे आता जर लाईव्ह शोचा जर विचार करायला गेलो आपण तर बिलकुल आर्टिस्ट मॅनेजर्स असतात जे प्रत्येक व्हेन्यूजमध्ये प्रत्येक ठिकाणी जिथं रिक्वायरमेंट आहे तिथं तुम्हाला हे असे शोज अरेंज करून देतात, आर्टिस्ट बोलवतात. तर डेफिनेटली जिथं इंटरमिडियरी आला तर तिथं या गोष्टींचा प्रॉब्लेम येतो की म्हणजे जे तुम्ही डिझर्व करता ते कदाचित मिळेल किंवा नाही मिळणार. त्याचा फायदा पण आहे, त्याचा तोटा पण आहे, दोन्ही गोष्टी असू शकतात. पण जर तुम्ही प्रोफेशनली त्याच्यामध्ये आत्ता उतरलात आणि फुल टाइम करिअर करायला जर जात असाल तर तुम्हाला एक स्ट्रॉंग सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये पाहिजे. आणि त्यासाठी हे आर्टिस्ट मॅनेजर्स जे असतात तर ते खूप तुम्हाला मदत करू शकतात. आणि तुम्ही मार्केटमध्ये सिद्ध केलं, तुम्ही इंडस्ट्रीमध्ये सिद्ध केलं तुम्हाला, तर तुमची जी काही फीस असते जी तुम्ही डिझर्व करता ती तुम्हाला डेफिनेटली मिळणार. ओव्हरऑल आताच्या कंडिशनला ज्यावेळेस तुम्ही ओव्हरऑल झूम आउट करून सुद्धा आयुष्य बघितलं तर काय सॅटिस्फॅक्शन वाटतं का? असं वाटतं की काही मिसिंग आहे का? काय असं वाटतं की सगळं आता जे पाहिजे ते केलंय, अजून काहीतरी नवीन करायचं, असं मागं बघितल्यानंतर काय वाटतं? आता तसं सांगायला गेलं तर खूप जण म्हणतात की जे केलंय त्याच्यावरती रिग्रेट करू नये. रिग्रेट न करता पुढे जा. पण माझा असा विचार आहे की तुम्ही डेफिनेटली मागं काय चुका केल्या त्याच्यावरती विचार करायला पाहिजे. आणि आपण इतिहास शिकतो, इतिहास कशासाठी शिकतो की मागं आपल्या पूर्वजांनी ज्या गोष्टी केल्या आहेत, चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी त्यातनं कळायला पाहिजेत. ज्या चुका केल्यात त्या परत घडू नयेत, किंवा या चुका केल्यानंतर काय परत जाऊन तुम्ही कशा पद्धतीने त्या चुका सुधारू शकतात, ह्या पॉझिटिव्ह गोष्टी ह्याही शिकायला मिळतात. तसं आपण आपल्याही आयुष्यात एकदा डोकावून बघितलं पाहिजे की आपण मागं इतके वर्ष जे आयुष्य जगत आलो त्याच्यामध्ये काय चुका केल्यात, ज्या केल्या नसतं तर आपण कसं पुढे गेलो असतो. पुढे चालू नाही त्या चुका रिपीट होऊ शकतात, त्या होऊ नयेत म्हणून तुम्ही मागच्या चुका तुम्ही डेफिनेटली चालल्या पाहिजेत, विचार केला पाहिजे ह्या चुका परत होऊ नयेत. आणि माझ्याबद्दल जर विचार केला तर भरपूर गोष्टी अशा आहेत ज्या मला रिक्रिएट करायला आवडतील किंवा करेक्शन करून परत करायला आवडतील, ज्याने
आणखी काही गोष्टी माझ्या आयुष्यात चांगल्या होतील, ते आता पॉसिबल नसेल कदाचित. जर एक इमॅजिन करू आपण, जर 24-25 वयामध्ये जर तुम्ही आज असते, तुम्ही स्वतःला काय सजेशन दिलं असतं की वेदांत काय कर, वेदांत ह्या गोष्टीवर लक्ष द्या इथून पुढे आणि ह्या गोष्टी तू कर. एक 24 वर्षाचा वेदांत तुमच्या समोर उभा राहिलाय आणि त्याचीच तुम्ही बोलताय. जसं तुम्ही मला बरेच वेळा सांगत असता की हरीश ह्या गोष्टी कर, आज वेदांतला सांग वेदांत ही गोष्ट कर. 24 वर्षाचा जर वेदांत असता किंवा मी त्याच्याही आधी म्हणाल म्हणजे 17-18 वर्षाचा असताना, तर तुम्ही वाचन खूप करायला पाहिजे. वेदांतनी वाचन खूप करायला पाहिजे होतं. ज्याची आवड होती पण काही गोष्टींमुळे ती पुढे जोपासता आली नाही, तर ती मी परत करायला मला आवडेल. त्या गोष्टी परत करायला आवडतील. आणि मी जर आत्ता 24 वर्षाचा असतो तर मी ही गोष्ट सातत्याने आणि खूप रिगरसली केली असती वाचनाची. त्याच्यानंतर कलेमध्ये सुद्धा मी आणखी पॅशनेटली आणखी गोष्टी शिकू शकलो असतो, शिकायला आवडेल मला. अशा काही गोष्टी आहेत. आणि बाकी अजून गोष्टी चांगल्या. कोणतं पुस्तक वाचलेलं सगळ्यात जास्त आवडलं आतापर्यंत, किंवा ते ह्या पुस्तकामुळे मला वाचण्याची आवड लागली असं वाटतंय? वाचण्याची आवड तर कुठल्या पुस्तकाने, मी लहानपणी इतकी पुस्तकं वाचलेत मी, छोट्या छोट्या गोष्टीची. मी बस स्टँड वरती जाऊन 2-2 रुपयाची पुस्तकं विकत घेऊन यायचो. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागायच्या, उन्हाळ्याच्या सुट्ट्यातलं सर्वात महत्वाचं आणि आवडीचं काम म्हणजे पुस्तकं वाचणं शाळेत असताना. तर एक आठवते का कोणते पुस्तक? भरपूर म्हणजे जादूची सुपारी, जादूचा अंगरखा, हिसाब नीती, त्याच्यानंतर सोलोमनचा खजिना, त्याच्यानंतर अशी एखादी गोष्ट आठवते त्यातली लईच आवडते? कोणती एखादी गोष्ट आठवते त्यातली की हा ही गोष्ट अजून लक्षात आहे, मी अजून फार रंगवून सांगू शकतो छोट्या मुलांना? अशा गोष्टी भरपूर आहेत. म्हणजे मी ज्या गोष्टी वाचल्यात ना त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स खूप होते. राजा राणी. आता त्यावेळेस अशी एक त्यातली एक गोष्ट अशी की म्हणजे एक प्रिन्स होता, राजकुमार, आणि तो आपल्या घोड्यावरनं आपला फिरत चाललाय आणि त्याला रस्त्यामध्ये बरेचसे गरीब दिसतात, भरपूर विलन्स म्हणजे काय राक्षस लोक असायचे त्या गोष्टीमध्ये. राक्षस भेटणार, त्यांच्याशी युद्ध चालायचं. मग शेवटी काय एक एम असायचा राणीला सोडवायचं, जी कोणी त्याची त्यावेळेसची नायिका असणार आहे, तर तिला त्या त्रासातनं वाचवायचं. त्याच्यानंतर आपल्या गावासाठी काहीतरी चांगलं करायचं. आणि त्याच्यामध्ये खूप मोठे भरपूर मजेदार क्लायमॅक्स असायचे आणि ते वाचायला फार मजा यायची त्यावेळेला. आणि तिथून पुढं मग वाचायची आवड जशी डेव्हलप होत गेली, थोडेसे चांगले आणखी चांगले पुस्तकं वाचायला लागलो ज्यातनं काहीतरी उपदेश मिळायचं. त्यातलं एक मी पुस्तक वाचलं होतं, हू मूव्ड माय चीज. त्याच्यामध्ये चीज खायचं चीज जे असतात तर त्याला समोर ठेवून त्यांनी आयुष्यातल्या गोष्टींना अनुसरून काही काही गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये उपदेश दिलेले होते की चीज जर जुनं झालं तर हे कसं ओळखायचं, तर तुम्ही सतत त्याचा वास घेत राहायला पाहिजे. तर म्हणजे आयुष्यामध्ये तुम्ही सतत गोष्टींना ऑब्झर्व करत राहिलं पाहिजे की काय होतं या गोष्टींमुळे, तुम्हाला त्या गोष्टींमधून काही शिकायला मिळतंय, काही गोष्ट तुमच्यासाठी बिलकुलच कामाची नाही आहे, या गोष्टी तुम्ही सतत ऑब्झर्व करत राहायला पाहिजे. तर त्या चीजला मेन कॅरेक्टर बनवून त्यांनी आयुष्यातल्या खूप गोष्टी उलगडून सांगितल्या आहेत त्या पुस्तकामध्ये. तर ते वाचायला आवडलेलं. तर मला एक जे तुमची लिखाणाची आवड आहे, मला एक तुम्ही फार सुंदर कविता ऐकवली होती, ते समद उगा आहे म्हणून एक कविता होती. ती कविता काय होती, कधी लिहिली, त्याच्या मागची पार्श्वभूमी सांगायची आणि मला ती ऐकवावी आज अशी इच्छा आहे. आता कवितेमागची पार्श्वभूमी फारच वेगळी होती, कम्प्लिटली डिफरंट कॉन्टेक्स्ट होता त्याचा, काहीच संबंध नाही या कवितेशी आणि त्या कॉन्टेक्स्टशी. शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना आमच्या कॉलनीमध्ये माझ्या भावाची गाडी 2 व्हीलर कोणीतरी जाळली होती आणि आग लागल्यानंतर मग काय पंचनामा झाला, पोलीस केस झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि एखादा आठवडा उलटून गेल्यानंतर माझ्या डोक्यात ते परत चालायला लागलं की काय झालं, पंचनामा झाला, पोलीस केस झाली,
कोणी केलं हे सुद्धा लोकांना माहिती होतं, पण ते सिद्ध व्हायला पाहिजे ना. तर माझ्या डोक्यात हा विचार चालू होता की एवढं सगळं प्रोसेस होऊन गेल्यानंतर सुद्धा काय झालं, काहीच नाही झालं. तर काहीच नाही झालं. आणि डोक्यात सहज एक ओळ आली की कसलं काय आणि कसलं काय ते सगळं समजा उगा आहे, हे एक वाक्य डोक्यामध्ये आलं. आणि म्हटलं की स्ट्राईक झालं, काहीतरी वेगळं याच्यावरून आपण लिहू शकतो. आणि लिहायचा विचार असा होता की मी काहीतरी सिरियस लिहिणार होतो त्या कॉन्टेक्स्टला अनुसरून, पण तसं काही झालं नाही. आणि अचानक मूड चेंज होऊन मी त्यातनं काहीतरी कॉमेडी लिहायला लागलो, मजेदार लिहायला लागलो. आणि त्यातनं ही कविता बाहेर निघाली. तर मी आता माझ्या मोबाईलमध्ये लिहिलेली ती मी वाचून दाखवतो तुम्हाला. तर जसं सांगितलं तसं कवितेचं नाव तर समद उगा आहे. कसलं काय आणि कसलं काय ते तर समद उगा आहे. कसलं काय आणि कसलं काय ते तर समद उगा आहे. आई तर म्हणती शाळेत जाय, आई तर म्हणती शाळेत जाय, अभ्यास कर नाही तर मारच खाय. बाजूचं पोरबं कसं शाण आहे, बाजूचं पोरबं कसं शाण आहे. कसलं शाण कसलं काय ते तर समद उगा आहे. शाळेत गेल्यावर बाई म्हणतात पुस्तकात पाय, शाळेत गेल्यानं बाई म्हणतात पुस्तकात पाय, गृहपाठ नाही तर बाहेरच जाय. अरे जाय गुरुजीकडं आणि धर त्यांचे पाय, अरे जाय गुरुजीकडं आणि धर त्यांचे पाय. कसले गुरुजीन कसले पाय ते तर समद उगा आहे. घरी गेल्यानं धुवून तोंड हात पाय, घरी गेल्यानं धुवून तोंड हात पाय. म्हणलो आईला नंबर आला पहिला जरा कार्ड तर पाय. आई म्हणली आता माय, आई म्हणली आता माय. हे खरं काय, कसलं खरं कसलं काय ते तर समद उगा आहे. माझं बी एक सिक्रेट आहे, माझं बी एक सिक्रेट आहे, तुम्हाला बी सांगतो ऐकता काय. वरची गोष्ट मजीच आहे, वरची गोष्ट मजीच आहे. अरे कसली गोष्ट कसलं काय ते बी समद उगा आहे. मस्त झाली. ह्याच्या आधी कधी कविता लिहिलता का, या आधी कधी कविता लिहिलता? कविता लिहायला मी लागलो म्हणजे मी 7वीत असताना पहिली कविता लिहिली, सहज सुचलेली होती. आणि त्याचाही किस्सा वेगळा आहे. मी सांगायला पाहिजे नाही सांगायला पाहिजे माहिती नाही, पण त्यावेळेला मी होतो संडासात. आणि म्हणजे हे सगळीकडे सगळेच म्हणतात की ग्रेट थिंग्स कम्स इन माइंड इन टॉयलेट. तर ही गोष्ट मला संडास असताना सुचली. तर त्यावेळेला कुठून तरी छान गार वाऱ्याची झुळूक आली आणि मला सुचलेली ती कविता. गार गार वाऱ्यामध्ये थंडी लागते अंगी, धारदार सुरा दिसता फाटेली माझी लुंगी. गुंड म्हणाला चला चला घेऊन जातो ठार मारायला, नंतर कळले ते स्वप्न पडले मला. अशा एक छोटीशी कविता त्यावेळेला केली होती बालमनाची. तर तिथून मग इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि अजून काहीतरी लिहावं असं वाटायला लागलं. मग हळूहळू लिहित गेलो. जसे जसे आयुष्यात अनुभव येत गेले, जसं जसं सुचत होतं त्याने मी लिहित गेलो. तर बऱ्यापैकी कविता लिहिलेल्या आहेत. अशी गंमत जम्मतवालं तुमचं नेचर लय खुलतं लवकर. तुमचं प्रोफेशन मध्ये पण तुम्ही एवढं लवकर खुलणार नाहीत. तुम्ही तबल्याबद्दल पण लय जास्त लवकर खुलत नाही. म्हणजे ज्या गोष्टी गमती जमते त्यात मला तुम्ही खुलताना दिसले. मी आल्यापासून शोधतोय हा माणूस खुलतो कुठं. म्हणजे ह्या कविता, ह्या गोष्टी, हे जे सगळं तुमचं बालपण होतं, म्हणजे असं वाटतं की हिथं कुठंतरी लय जगणं होतं, म्हणजे कोर जगणं एकदम. म्हणजे असं असतं ना की बऱ्याच वेळा आपण आता एवढं आपल्याला सवय लागलेली असते खोटं हसायची, पुढच्या माणसाला बरं वाटतं. खरं हसणं पण सापडणं अवघड होतं कायमस्वरूपी काम करता करता. तर ते खरं हसणं सापडतंय की ह्या कविता झाल्या, ह्या गोष्टी झाल्या. आता काय, आता असं एकांतात लय बसले तर काय डोक्यात काय घुंगवतं कधी कधी? का एवढं अजून ऑब्झर्वच केलं नाही? ऑब्झर्व केलं म्हणजे भरपूर गोष्टी डोक्यात फिरत असतात त्यावेळेला एकटं बसल्यानंतर. म्हणजे एकटं बसायला मला आवडतं, भरपूर आवडतं. तर मी बऱ्याच वेळेला मी एकटा असताना मे बी हार्मोनियम वाजवत बसीन, डोळे बंद करून मेडिटेशन चाललेलं असतं, हार्मोनियम वाजवत. कधी विचार चालू असतात भरपूर की आपण जे करतोय ते काय करतोय, त्यात आणखी काही करेक्शन्स करायला पाहिजेत का, काय बदल करायला पाहिजेत. या गोष्टी आपसूक विचारात येत असतात. विचार करतो माणूस आणि नंतर ते इम्प्लिमेंट होतात, कधी होत नाहीत.
बऱ्याचशा गोष्टी अशा एकांतात बसल्यानंतर येतात आणि त्या एकांतात बसतानाच कविता सुद्धा सुचतात. आता काही कविता मी अशा रात्री बसून रात्रीच्या 2-3 वाजता सुद्धा लिहिलेल्या आहेत. तर एकांतात बसल्यानंतर खूप काही गोष्टी माणूस करू शकतो. एकांतात भरपूर विचार माणसाला येतात आणि काय काय नवीन गोष्टी त्यातनं घडू शकतात. मस्त मस्त वाटतंय. अजून म्हणजे आता ते पुन्हा एकदा तो एकांत आणि शांतता चांगली वाटते. खरंय. एकदा कवितेचाच आता विषय निघाला म्हणून सांगतो. म्हणजे मी कोरोना पिरियड जो होता कोविडचा, तर त्या ह्याच्यात खूप लोकांना स्वतःतल्या कला बाहेर काढायला वाव मिळाला आणि म्हणजे डेफिनेटली खूप लोकांना त्याचा त्रास झाला त्या पिरियडमध्ये. पण काही लोकांना तो वेळ जो होता तो खूप सत्कर्मी लागला असं म्हणू शकतो आपण, ज्यात मी पण आहे. म्हणजे त्या पिरियडमध्ये खूप काही गोष्टी केल्या, बऱ्याच कविता लिहिल्या. त्यावेळेला घरात एकटं असताना सुद्धा आम्ही शॉर्ट फिल्म्स केल्या ग्रुपमध्ये. त्याच्यानंतर स्वयंपाक शिकलो एकटं असल्यामुळं. आणि कामाचं तर आपलं रेग्युलर काम चालूच असायचं, ऑफिस चालूच असायचं. त्याच्यामुळं मल्टीटास्किंग कितीच योग्यरित्या करू शकतो, टाईम मॅनेजमेंट, या सगळ्या गोष्टी कोविडच्या पिरियडमध्ये पण शिकलो एकटं राहून. त्यामुळं एकटं राहण्याचं एक वेगळं सुख आहे आणि फायदा पण आहे. आता ओव्हरऑल जे माझ्यासारखे नवीन आपल्यासारखे म्हणून तरुण आहेत, त्या सगळ्यांना बघितल्यानंतर तुम्हाला असं एक कॉमन मेसेज काय देऊ वाटतो ओव्हरऑल, एक आयुष्याला घेऊन? म्हणजे फक्त करिअर ओरिएंटेड नाही किंवा कला ओरिएंटेड नाही, ओव्हरऑल आयुष्याला घेऊन एखादा कोर मेसेज तुम्हाला देऊ वाटतो की जो असं वाटतं की तुम्ही पण फॉलो करायचा प्रयत्न करता आणि मला असं वाटतं की मी सांगू शकतो जर तुमच्या एका लहान भावाला किंवा जसं तुम्ही मला दरवेळेस सांगतात की ही गोष्ट मला सांगावीशी वाटेल की ओव्हरऑल आयुष्याला ज्यावेळेस बघतोय, म्हणजे कसं असं करिअर सेंट्रिक आपला एक वेगळा अप्रोच आहे, वेगवेगळ्या गोष्टीबद्दल आपला एक वेगवेगळा अप्रोच आहे, पण पूर्ण जीवनाला घेऊन अप्रोच काय सगळ्या, त्याबद्दल कधी विचार केलाय? विचार केला. भरपूर गोष्टी आहेत असं सांगण्यासारख्या, काही गोष्टी शिकण्यात स्वतः इम्प्लिमेंट करण्यासारख्या पण आहे. म्हणजे पण मी माझ्यापेक्षा छोट्या व्यक्तींना, भावांना हे सांगेन मी की शिकत राहा, सतत काहीतरी शिकत राहा आणि वाचत राहा, शिकत राहा, नवीन गोष्टी ट्राय करत राहा. याच गोष्टींनी तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल आणि तुम्ही जे तुम्हाला पाहिजे आयुष्यामध्ये ते अचीव करू शकता. तर नवीन गोष्टी शिकणे आणि ट्राय करणे हाच एक मला महत्त्वाचा मुद्दा वाटतो की जे करत राहिल्याने लोक काहीही अचीव करू शकतात. मस्त, भारी वाटलं. लास्ट एक बाताडोडी, सगळी टीम आज जवळजवळ समोरच आहे, त्यांना काय सांगता तुम्ही? बाताडवाडीला मी हे सांगेन की तुमच्या या उपक्रमातनं जे मराठी पब्लिक आहे त्या पब्लिकला खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत. नवीन लोक तुम्ही लोकांसमोर आणतायत, ज्यांच्याकडनं भरपूर काही नवीन गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. मी मागचं तुमचं पॉडकास्ट पण बघितलं, तर त्या लोकांकडनं खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. तर हे चालू ठेवा. तुमचा उद्देश, तुमचं हे जे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आहे तो खूप चांगला आहे, पॉझिटिव्ह आहे आणि असंच काम करत राहा. आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्या बाताडवाडी टीमला आणि सर्व टीमकडून तुम्हाला पण तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आम्ही आमच्या प्रत्येक गेस्टला हेच सांगतो की ही आपली पहिली पॉडकास्ट आहे, आम्हाला प्रत्येकाचे 2 पार्ट करायचे बऱ्याचशा गॅप नंतर. जर तुम्ही दुसऱ्या पॉडकास्टला भेटाल त्यावेळेस तुम्हाला स्वतःला कसं बघावंसं वाटेल? एक शेवटचा प्रश्न. अच्छा. पुढच्या पॉडकास्टला मला स्वतःला कसं बघायला आवडेल, तर मी या पॉडकास्टमध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत तर त्या गोष्टींमधून मी स्वतः भरपूर काही गोष्टी शिकून त्या माझ्या स्वतःत इम्प्लिमेंट करून काहीतरी नवीन अचीव केलेलं असेल आणि माझ्या गोष्टी ऐकून
ज्या लोकांना ज्या गोष्टी घ्याव्याशा वाटल्या या ह्याच्यातनं त्यांनी ते इम्प्लिमेंट करून काहीतरी चांगलं अचीव्ह केलेले असतील आणि ते सुद्धा इथं माझ्यासोबत असतील असं मला बघायला आवडेल. म्हणजे बहुतेक तोच मीच असेल सोबत तुमच्यासोबत. तर नक्कीच खूप छान वाटलं आज तुम्हाला इथं भेटून बोलून, आणि कायमस्वरूपी तुम्हाला तुमचं मार्गदर्शन आम्ही घेतच असतो सगळी टीम. आणि ऑन कॅमेरा या पॉडकास्टच्या मार्फत आम्हाला असं वाटलं की जे आम्हाला तुमचं एक्सपिरियन्स भेटतो आहे, ऐकायला भेटतं आहे, जे तुमच्याकडून शिकायला भेटतं आहे, ते अजून आमच्यासारख्याच आमच्याच भावंडांना, मित्रपरिवाराला, सर्व महाराष्ट्रीयन तरुणांपर्यंत पोहोचावं अशा आमचं एक प्रामाणिक इच्छा आहे. तर ह्या गुड नोटवरती लवकरच आपण पुढच्या पॉडकास्टवरती भेटू. नक्कीच आवडेल. कि रिपीट कुछ करना है भाई, बता दो. खूप काम यायला लागलं. किती झालं? कॅमेरा रोलिंग. 2 मिनिटं फक्त डिस्टर्ब होते.